मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला जर या जीवनामध्ये सर्व सिद्धी प्राप्त करायच्या असतील तर तुम्ही मन प्रसन्न करा. मनाची प्रकृती अशी आहे मित्रांनो का ते नेहमी स्वतःला इतरांपेक्षा वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी माझं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेगळेपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्या वेगळेपणाला आम्ही विरुद्ध म्हणतो. जीवनामध्ये जर दोन बाजू असतील, आज आमच्या समोर दोन दिशा असतील, त्या दोन दिशांचं जे मूळ आहे ते मनामध्ये आहे. आणि म्हणून मन जे आहे ते या सृष्टीचे दोन भाग करतो, एक सकारात्मक एक नकारात्मक. जिथं मन विलीन होतं तिथं या दोन्ही बाजू विलीन होतात. त्याला आम्ही अध्यात्म असं म्हणतो. की प्रत्येक जीवाला वाटतं की माझं अस्तित्व पाहिजे, मला माझं अस्तित्व निर्माण करायचं. अगदी छोटासा जीव तो सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतो आणि त्या झगडण्यामध्येच कुठेतरी या मनाची निर्मिती आहे. शरीर आणि मन, शरीर तर स्थूल आहे, त्याला आम्ही स्पर्श करू शकतो, त्याला अनुभवू शकतो, त्याच्या गरजा आम्हाला कळतात, त्याच्या गरजांचे परिणाम आम्ही बघतो, समाज किंवा इतर लोक त्याला अनुभवू शकतात. परंतु मन जे आहे त्याला तुमचा शेजारचा पण अनुभवू शकत नाही जोपर्यंत तुमच्या शरीरावरती त्याच्या प्रतिक्रिया उमटत नाही. मन अतिशय सूक्ष्म आहे, शरीर स्थूल आहे. मग या सूक्ष्म मनाला जर काही करायचं असेल तरी तुम्हीच करू शकता, इतर कोणीच काही करू शकत नाही. नशीब नावाची जी गोष्ट आहे ना मित्रांनो, ती दरिद्र, अपयशी, अतिशय आळशी, बेजबाबदार लोकांच्या डिक्शनरी मधला शब्द आहे. ती त्यांची पळवाट आहे, ती त्यांची खुंटी आहे जबाबदारी टाकण्याची. जबाबदारी नावाची जी गोष्ट आहे ती त्या खुंटीला लटकवलेली असते, नशीब नावाची. की जोपर्यंत शरीर आणि मन तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं नशीब तुमच्या हातात घेऊ शकत. मित्र, संत रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला जर या जीवनामध्ये सर्व सिद्धी प्राप्त करायच्या असतील तर तुम्ही मन प्रसन्न करा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमचं मन कधी प्रसन्न नाही होत. ते या सेकंदाला जर समाधानी असेल तर पुढच्या सेकंदाला ते बोर झालेलं असतं. मन जे आहे हे कसं आहे माणसाचं, याचा जर तुम्ही जर अभ्यास केला तर ते समोरच्याच्या विपरीत असतं. आमच्यापैकी कोणालाही समोरच्यासारखं आवडत नाही. समोर जर सरळ चालत असेल तर आम्ही वाकडं चालतो. म्हणजे आमचं मन जे आहे ते वाकडं चालतं. समोरचं जर वाकडं चालत असेल तर आपलं मन सरळ चालतं. बघा, तुम्ही कुठल्याही जोडप्याचा स्वभाव पहा. ज्या ज्या माणसांचे संसार चांगले आहे, ज्यांचं संसार सुरळीत आहे, त्याच्यामध्ये जर एकाचा स्वभाव जर तापट असेल तर दुसऱ्याचा शांत असतो. एकाचा स्वभाव जर कठोर असेल तर दुसऱ्याचा प्रेमळ असतो. लग्ना अगोदर बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की शांत असलेली व्यक्ती लग्नानंतर तापट बनते आणि लग्नाच्या अगोदर अतिशय तापट असलेली मुलगी लग्नानंतर शांत झालेली दिसते. हे असं का घडतं? दोन मित्र एकमेकाचे कट्टर शत्रू का होता? याचं कारण आहे मन, मनाची प्रकृती. मनाची प्रकृती अशी आहे मित्रांनो का ते नेहमी स्वतःला इतरांपेक्षा वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतं. समोरचं जर ए असेल तर मला बी व्हायला आवडतं, मला ए व्हायला काही इंटरेस्ट नाही, कारण तो झालाय त्याच्यासारखं मी का हो, मला माझं काही अस्तित्व आहे की नाही. मी माझं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेगळेपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्या वेगळेपणाला आम्ही विरुद्ध म्हणतो. जीवनामध्ये जर दोन बाजू असतील, आज आमच्या समोर दोन दिशा असतील, त्या दोन दिशांचं जे मूळ आहे ते मनामध्ये आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी एक समूह पहा. समजा कोणी वनभोजनाला जर गेलं आणि जर कोणी म्हटलं की चला आपण वांग्याची भाजी करूया, आणि काही जण म्हणतात नाही मला आवडत नाही. त्याला आवडत असो अगर नसो, पण समोरचा म्हणलाय ना, मग त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं. ही प्रवृत्ती मनाची आहे. का? ते शाळेमध्ये दोघं स्पर्धक आहे एकमेकाचे.
त्यांच्यामध्ये कायम स्पर्धा चालू असते, हा एक नंबर येतो की हा एक नंबर येतो. मग त्यांच्या मनामध्ये अशी वृत्ती तयार होते की मला त्याच्या विरुद्ध वागायचं, कारण त्याच्या विरुद्ध वागलं तरच मी वेगळा होणार आहे, तरच माझं अस्तित्व टिकून राहणार आहे. आणि म्हणून मन जे आहे ते या सृष्टीचे दोन भाग करतं, एक सकारात्मक एक नकारात्मक. नकारात्मक बाजूच्या निर्मितीच मुळात सकारात्मक बाजूमुळे होते, अहंकारामुळे होते. जिथं मन विलीन होतं तिथं या दोन्ही बाजू विलीन होतात, त्याला आम्ही अध्यात्म असं म्हणतो. जेव्हा आम्ही मनाच्या पलीकडे जातो तेव्हा आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या प्राणापर्यंत पोहोचतो. तेव्हा आमच्या प्राणामध्ये दुविधा नाही आहे. आमच्याकडे दुविधा का आहे? कारण मनामुळे. एक आहे भावना, एक आहे बुद्धी. आमच्या आतमध्ये सुद्धा द्वैत आहे. कुठल्याही गोष्टीवर आमचं कधी एकमत होत नाही. स्वतःचं देखील आमचं एकमत का होत नाही? कारण आमच्यामध्ये एक सकारात्मक चिंतन आहे, एक नकारात्मक चिंतन आहे. आम्ही स्वतःमध्ये पण दुभंगलेले आहोत. कारण जोपर्यंत तुम्ही दुभंगत नाही तोपर्यंत मनाला त्याचं अस्तित्व नाही. मन स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी सतत तुम्हाला दोन बाजूंमध्ये विभागत असतं. जोपर्यंत एखाद्या देशामध्ये सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही पक्ष मजबूत नाही तोपर्यंत तिथली सत्ता चालू शकत नाही, तिथलं राजकारण संतुलन पकडू शकत नाही. तसं मन जोपर्यंत दोन भागामध्ये विभागत नाही तोपर्यंत त्याचं स्वतःचं अस्तित्व नाही. आणि मग आज आम्ही बघतो की सगळीकडे गेल्यावर दोन गट बघायला मिळतात. हे दोन गट समाजाचे नसून त्या मानसिकतेचे आहे, अहंकाराने निर्माण केलेले. आणि अहंकार म्हणजे काय? की प्रत्येक जीवाला वाटतं की माझं अस्तित्व पाहिजे, मला माझं अस्तित्व निर्माण करायचं. अगदी छोटासा जीव तो सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतो, आणि त्या झगडण्यामध्येच कुठेतरी या मनाची निर्मिती आहे. मग संत रामदास स्वामी म्हणतात, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धी प्राप्त करायची आम्हाला, पण मन प्रसन्न होत नाही. मन प्रसन्न का होत नाही? कारण मनाच्या ज्या प्रकृतीमध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये भेद आहे, तुलना आहे. तुम्हाला जर दोघांची जर गुणवत्ता तपासायची असेल तर तुम्हाला तुलना केल्याशिवाय पर्याय नाही. दोन व्यक्तींची तुम्हाला जर त्यांचा अभ्यास करायचा असेल, त्यांचं मूल्यमापन करायचं असेल, तर तुम्हाला मूल्यमापन करण्यासाठी दोघांची तुलना करणं बाध्य आहे. आणि म्हणून आमची जी शिक्षण व्यवस्था आहे ही संपूर्णपणे मनावर आधारित आहे, जीवनावर आधारित नाही आहे, मनावर आधारित आहे. कारण समाज रचनेने शिक्षण व्यवस्था निर्माण केली आणि समाजाची निर्मितीच मनातून आहे. नवे नवे समाजानेच मन निर्माण केलेलं आहे आमच्यामध्ये. मी स्वतः कधी मन तयार करू शकत नाही. जंगलामध्ये एकटा जर कोणी गेला तर त्याचं मन तयार नाही होऊ शकत, कारण त्याला दुसरा नाही आहे सांगण्यासाठी की तू आहे. जोपर्यंत तू आहे असं सांगणारं कोणी नाही तोपर्यंत मीचं अस्तित्व नाही. आणि म्हणून हे जे द्वैत आहे आज माणसाच्या जीवनामध्ये, त्या द्वैताचं जे मूळ आहे ते मन. त्याच्या अगोदर शरीर येतं. शरीर आणि मन. शरीर तर स्थूल आहे, त्याला आम्ही स्पर्श करू शकतो, त्याला अनुभवू शकतो, त्याच्या गरजा आम्हाला कळतात, त्याच्या गरजांचे परिणाम आम्ही बघतो. समाज किंवा इतर लोक त्याला अनुभवू शकतात. परंतु मन जे आहे त्याला तुमचा शेजारचा पण अनुभवू शकत नाही जोपर्यंत तुमच्या शरीरावरती त्याच्या प्रतिक्रिया उमटत नाही. म्हणजे मन अतिशय सूक्ष्म आहे, शरीर स्थूल आहे. मग या सूक्ष्म मनाला जर काही करायचं असेल तरी तुम्हीच करू शकता, इतर कोणीच काही करू शकत नाही. लोक आपण म्हणतो बोलताना की नाही ह्याच्यामुळे ह्याचं ऐकलं मी आणि मग माझ्या आयुष्याचा निर्णय चुकला. हे बावळटपणा आहे. जबाबदारी झटकणे आणि श्रेय लाटणे हा मनाचा स्वभाव आहे. कुठलीही जी काल्पनिक गोष्ट आहे ती कशाच्या आधारावरती ती उभी असते? कल्पनांच्या, मान्यतांच्या. आपण म्हणतो की
अमावस्येला भूतं जास्त सक्रिय होतात रात्रीचे, असं आपण ऐकलंय. ही गोष्ट कशाच्या आधारावर, तुमच्यापैकी किती जणांनी भूतं पाहिली? की तुम्ही ज्यांना माहिती आहे, तुम्ही ज्यांना ओळखता त्यांच्यापैकी किती जणांनी पाहिली? नाही. पण आम्ही ते मानतो आणि घाबरतो सुद्धा. म्हणजे आम्ही ही जी गोष्ट आहे ती कशाच्या आधारावर रचलेली आहे? कल्पनांच्या आधारावर, मान्यतेच्या आधारावर आम्ही रचलेली आहे आणि आम्ही तिचे शिकार पण आहोत. अशा खूप साऱ्या गोष्टी जे मन निर्माण करतं. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की जोपर्यंत शरीर आणि मन तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं नशीब तुमच्या हातात घेऊ शकत. नशीब नावाची जी गोष्ट आहे ना मित्रांनो, ती दरिद्र, अपयशी, अतिशय आळशी, बेजबाबदार लोकांच्या डिक्शनरीमधला शब्द आहे. ती त्यांची पळवाट आहे, ती त्यांची खुंटी आहे जबाबदारी टाकण्याची. जबाबदारी नावाची जी गोष्ट आहे ती त्या खुंटीला लटकवलेली असते, नशीब नावाच्या. स्वतःचा उणेपणा स्वीकारण्याची हिंमत आणि मोठेपणा ज्यांच्यामध्ये नसतो ती लोक नशीब नावाचं कुबड्या घेऊन हिंडत असतात. मूळतः नशीब हे त्या लोकांच्या डिक्शनरीमधला शब्द आहे ज्या लोकांना स्वतःला उभं राहायचं नाही आहे. त्याला कोणीतरी उभं केलं पाहिजे, त्याला सहानुभूती हवी आहे, त्याला त्याच्या आळसाचं समर्थन हवं आहे, त्याच्या कमजोरीचं त्याला सहानुभूती हवी आहे दुसऱ्यांकडनं, आणि त्याचं समर्थन हवं आहे. मी कमी आहे हे स्वीकारण्याची हिंमत त्याच्यात नाही. अशीच माणसं नशिबाच्या बाबतीमध्ये बोलत असतात. मग ते स्वतःचं असेल किंवा इतरांचं असेल. त्यांच्या बोलण्याचं मूळ सूत्र हे नशीब असतं. जसं आजचा शेतकरी काही जरी झालं तर वातावरणाला दोष देतो. वातावरण ही एक खुंटी आहे ज्याला ती मार्केटिंगवाल्या लोकांनी त्याला ती दिली. का रे बाबा पाऊस जास्त झाला, का रे बाबा थंडी जास्त पडली, का रे बाबा ऊन जास्त पडलं. मग पिकं कोणत्या ऋतूमध्ये लावायची? सांगण्याचं तात्पर्य असं आहे, वनस्पतींना प्रत्येक ऋतूमध्ये जगण्याचं ज्ञान आहे, त्यांना त्याच्यामध्ये ती शक्ती आहे. पण ती शक्तीच हा व्यक्ती देत नाही आहे. ती शक्ती देत नाही तो. ती ताकद त्या प्रकृतीसोबत अनुकूलन करण्यासाठी त्याच्या अंगात जी शक्ती पाहिजे ती शक्ती पिकांना न देता त्या पिकांना पांगळं बनवलं आहे आणि कमजोर करून, रोगांच्या हवाली करून जबाबदारी मात्र प्रकृतीवरती आणि निसर्गावरती लोटण्याचं महाभयंकर पाप शेतकरी करत आहे. जबाबदारी स्वतःवर नको आहे. रासायनिकमुळे झालं, वातावरणामुळे झालं, हे नशीब आहे. मित्रांनो, स्वतःच्या जीवनाची जबाबदारी ज्याने घेतली तो नशिबाला कधी दोष देत नाही. फार सुंदर उदाहरण सांगितलं. राजाकडे एक बोकड होता, त्याला खूप खायला लागायचं. त्याला किती पण खाऊ घातलं तर त्याचं खाणं बंद होत नसायचं. सारखं, तुम्हाला माहिती आहे शेळीचा स्वभाव कसा असतो, बकरीचा, कुठे जायचं शेंडा मारायचा. मग त्या बकऱ्याने त्याच्या परिसरामधले, बगीच्यामधले बरेचसे लाडकं होतं बकरू, ते त्याच्या बगीच्यामधले शेंडे खाल्ले, त्याच्या आवडत्या झाडांची. बकरू बी लाडकं, झाडं बी लाडकी. आता काय करायचं? मग त्याला कल्पना सुचली की राज्यामध्ये असा कोणी असेल तज्ज्ञ, हुशार, त्यांनी माझ्या बोकडाचं तृप्त करावं, त्याचं जे भूक आहे ती तृप्त करावी. ऐलान झाला. अनेक तज्ज्ञ, त्याच्यामधले अनुभवी लोक आले. त्यांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारचं चारा, खाद्य खाऊ घातलं, तृप्त करायचा प्रयत्न केला, पण काही झालं नाही. मग महाराजांना अजून वाटलं की नाही, अजून बक्षीस कमी पडतंय. मग त्यांनी 1000 मोहरांचं बक्षीस 10,000वर नेलं, लाखांवर नेलं. जेव्हा बक्षीस फार मोठं झालं तेव्हा आजूबाजूच्या राज्यांमधली लोक यायला लागली. आणि मग त्यातला एक चतुर व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज तुमचा बोकड एक 2 दिवस माझ्याकडे द्या, मी त्याला तृप्त करून आणतो. महाराज म्हटले, ठीक आहे घेऊन जा. एवढ्या जणांना जमलं नाही, तू तर आलायस, कमीत कमी ते तर आभार आहे. घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी खरंच आला घेऊन, तर खरंच बोकड तृप्त झाला होता. कुठल्याही प्रकारचा त्याच्यापुढे काहीही आहार टाकला, त्याला मोकळं जरी सोडून दिलं तरी तो खाईनाच काही.
राजा मोठा अचंबित झाला. मग त्याने विचारलं, अरे तू असं काय केलंस की माझा बोकड एकदम तृप्त झाला? म्हणे, महाराज खरं सांगू, जीवनदान देत असाल तर रहस्य सांगतो. ते म्हणे, का? म्हणे, खरं तर मी बोकडाला तृप्त नाही केलं आणि केलं पण आहे. तुम्ही मला अभय देत असाल तर मी रहस्य सांगतो. हो म्हणे, सांग. माझा बोकड तर काहीच खात नाही आहे, त्याचं पोट भरलेलं आहे, तो शांत काय? तो म्हणे, महाराज तुमच्या बोकडाला मी तृप्त झालेलं नाही, तुम्ही त्याला तृप्त करायला भाग पाडलाय. म्हणे, कसं? म्हणे, त्याच्यापुढे मी चारा टाकायचो आणि खायला गेला की फटका मारायचो. त्याला मोकळं सोडायचो आणि काही खायला लागला की फटका मारायचो. मी असे माणसंच ठेवले होते. हा खायला तोंड उघडलं की फटका. त्याला कळून चुकलं का खायला गेल्यावर फटका बसतो, त्याच्यामुळे त्यांनी तोंड उघडायचंच बंद करून टाकलं. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तो म्हटला, महाराज बोकड कधीच तृप्त होऊ शकत नाही, त्याला तृप्त व्हायला आम्ही भाग पाडलं. मित्रांनो, मनाची जी प्रवृत्ती आहे, ती प्रकृती आहे, ती अशीच आहे. शरीर आणि मन या दोघांची प्रकृती अशीच आहे. जो त्याला फटके मारण्याची हिंमत ठेवतो ना, ते त्याच्या नियंत्रणामध्ये येतं. त्या बोकडाला कळलं पाहिजे कुठं खायचं आणि कुठं नाही खायचं, नाही ते कुठं पण शेण खातं. आज आपण बघतो लोक कशाचं प्रदर्शन करतात. मला सांगा, तुम्ही असं कधी माणूस पाहिला का हो, का फार श्रीमंत आहे म्हणून सोन्याचं ताट घेतलं, पंचपक्वान्न घेतले, तुपामध्ये अगदी एकदम उच्च दर्जाचे, हायवेवर जाऊन लोकांसमोर खात बसला? भोग जो आहे आपण एकांतामध्ये घेतो, गुप्तपणे घेतो. मग दोन शरीरांचं मिलन, तो जो भोग आहे, त्याचं प्रदर्शन आम्ही का करतो? भांडवल का करतो? कारण त्यांनी धंदा मिळतो, त्यांनी ग्लॅमर मिळतं. आणि पैसा आणि प्रतिष्ठेसाठी माणूस कुठल्या थराला जाईल हे सांगू शकत नाही. आणि माणूस नाही जाते, माणसाचं मन त्याला घेऊन जात. अहंकार आणि वेगळेपणा, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मग कुठे पॅन्ट फाडतील, आहे की नाही? आधी जीन्स घालायची, गरम होतं म्हणून फाडायची. कुठं कपडे फाडतील. एकदा एका 5 स्टार हॉटेलमध्ये प्रदर्शन भरलं होतं, बनियन टी शर्ट्स. आपल्याकडं गावाकडं वडिलांचे बनियन किंवा कोपऱ्या असं बघा, असे छिद्र पडलेले, पार अगदी वापरून ते जीर्ण झालेलं आणि त्याला छिद्र पडलेले असतात. पाहिले असेल तुम्ही ना? असे छिद्र पडलेले बनियन्स 10,000 हजार रुपये, 20,000 हजार रुपये. समजा सामान्य माणसाला जर घेऊन गेलो तर तो तोंड वाकडं करेल, म्हणजे काय केलंच करेल, काय प्रकार आहे. सांगण्याचं तात्पर्य की मन तुम्हाला काय करायला लावेल आणि कशामध्ये इंटरेस्ट निर्माण करेल सांगता येत नाही. हे मानवी मन आहे, हे समाजाचं मन आहे, जे तुम्हाला कुठेतरी बांधून ठेवतं, कुठेतरी भरपटत आणि फरपटत घेऊन जा. आम्हाला कळतं हे चुकीचं आहे, तरी पण आम्ही करतो. जोपर्यंत आम्ही आमच्या मनाला आणि शरीराला फटके मारत नाही स्वतःच्या, दुसऱ्यांच्याला तर आम्ही खूप मारायचा प्रयत्न करतो. अरे मन एवढं हुशार आहे की फटके जर मारायची संधी भेटली तर दुसऱ्याला सगळा ताव काढून घेतो. हे असं असतं ना, ते सुद्धा गर्दीमध्ये 2-4 फटके मारून घेतं. मग सगळेच मारून राहिले, मग मी पण एक हात मारून घेतो. मित्रांनो, एका व्यासपीठावरती एक वक्ता मोठमोठ्याने तावाने भाषण देत होता. आणि की बाबा आपण पुरुषांनी कसं वागलं पाहिजे, आपलं पुरुषार्थ जपला पाहिजे, आपला स्वाभिमान जपला पाहिजे. आपण स्त्रियांच्या पुढे अगदी शरण गेलो, आपण बायकोचं प्रत्येक गोष्ट आपल्याला ऐकावी लागते, आपण थोडंसं तरी आपला स्वाभिमान टिकवला पाहिजे. तुमच्यापैकी कोण आहेत म्हणजे बायकोचं सगळं ऐकता, आणि कोण आहे जे स्वतःचं काहीतरी करता बुवा असं घरामध्ये? ते जे बायकोचं ऐकतात ते इकडं व्हा, आणि जे बायकोचं ऐकत नाही ते इकडे व्हा, डाव्या बाजूला. ते एकच जण डाव्या बाजूला उभा, ऐकत नाही असा. त्याला जरा बरं वाटलं, एक तरी आहे, आपल्या भाषणाला कुठेतरी परिणाम आहे.
मोठ्या आनंदाने त्याला विचारलं, अहो नमस्कार, अभिनंदन तुमचं. हां, या जगामध्ये एक तरी आशेचा किरण आहे तुमच्यासारखा. तो म्हणे थांबा थांबा. वक्ता साहेब, अहो म्हणे माझ्या बायकोने सांगितलं गर्दीत उभे राहू नका, म्हणून बाजूला उभा राहील. तुम्ही पाहिलं नसेल, मी आधीपासूनच बाजूला आहे. तेवढ्याच साहेबांना वक्त्यांना फोन आला घरून. बायकोबरोबर फोनवर बोलत होते आणि चुकून स्पीकर ऑन राहिला. बायको तिकडून सांगायची, तुम्हाला सांगितलं 1 तासाच्या पुढे बोलायचं नाही, चला निघून या घरी. त्यांनी ते फोन ठेवला, म्हणजे तुम्ही सगळे ऐकता, मग मी का नको ऐकू. ते पण घरी गेले. हे मन आहे माणसाचं. दुसऱ्याकडून आदर्शाची अपेक्षा करतं, स्वतः मात्र आहे तसं वागावं असं वाटतं. स्वतःला बंधन नको, स्वतःला ताबा नको, पण दुसऱ्याने मात्र आदर्श प्रणाली वापरली पाहिजे. त्यांनी आदर्श व्यवहार केला पाहिजे. जे काही आहे तत्व, नीतिमत्ता सगळं समोरच्याने केलं पाहिजे. मी मात्र पप्पू आहे. हां, एक लक्षात ठेवा, ही मनाची प्रवृत्ती आहे. जोपर्यंत मन नियंत्रणात तुम्ही आणत नाही, शरीर तुम्ही नियंत्रणात आणत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा अर्थ कळणारच नाही. का हे सगळं जीवन तुमच्या ताब्यात आहे. तुमचं भविष्य, तुमचं जे काही येणारा काळ आहे, त्या काळामधलं तुमचं जे काही परिणाम आहे, हे सगळे तुमच्या हातात आहे. असं कधी झालं का हो की तुम्ही आंबे लावले आणि त्याला वरती बाभळीचे काटे आले? हॅलो, तुम्ही खाली बाभळी पेरली आणि वर आंबे आले, असं कधी झालं का? सिंपल आहे. जीवनामध्ये तुम्ही जे पेराल तेच उगवतं, हे जर आहे तुम्ही. आणि नशीब कसं काय म्हणतो आम्ही त्याला? हां, नाही बाबा त्यांनी कांदे लावले आणि त्याला खाली बटाटेच आले, काय नशीब आहे असं म्हणू शकतो आम्ही. पण कांदे लावल्यावर कांदेच येतात. हॅलो, केमिकलवर लावल्यानंतर वांदे होतात, तो भाग वेगळा. हां, मुद्दा काय आहे महत्त्वाचा, की तुम्ही जे पेराल तेच उगवतं, हे जर आहे तर नशीब राहिलं कुठे? मग तुम्ही जे कर्म कराल तसंच फळ मिळतं. मग कर्म जर तुम्हाला ठरवून करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं शरीर आणि मन काय ठेवावं लागेल? ताब्यात ठेवावं. नाही तर आमचं मन भरकट. बघा, तुम्ही ऐकलं असेल की यश आणि अपयशामध्ये आज यशस्वी लोक फार थोडे दिसतात. बघा तुम्ही आजूबाजूला, यशस्वी शिखरावरती पोहोचलेले लोक फार थोडे दिसतात. टिकलेले लोक तर अगदीच कमी दिसतात. आणि अपयशी लोकांनी मात्र सगळं जग भरलेलं आहे. असं का असेल बरं? हा देव असं का करतो? ही प्रकृती, परमेश्वर असं का करते की काही लोकांनाच यशस्वी करते? तुमच्यापैकी किती जणांना याचं रहस्य जाणून घ्यायची इच्छा आहे? हां, जरा हात वरती करा, मला बघू द्या की बाबा असं का होतं. आणि माहीत असेल तुम्हाला तर तुम्ही मला सांगा की काहीच लोक यशस्वी होतात आणि खूप सारे लोक अयशस्वी होतात. असं का होतं? फार सोपं उत्तर आहेच. अपयश असेल, गरिबी असेल, रोग असेल. बघा, तुम्ही 100 वर्षापर्यंत, 80 वर्षापर्यंत अजिबात आजारी न पडलेला माणूस फार दुर्मिळ आहे. किंवा कुठल्याही प्रकारची गोळी चालू नाही आहे, औषध चालू नाही आहे, उपचार चालू नाही आहे, निरोगी आहे, असा व्यक्ती, स्वस्थ व्यक्ती तुम्हाला दुर्मिळ आहे. पण रोग झालेले, आजार झालेले लोक पदोपदी आहे. असं काय? गरीब भरपूर आहे, रोगट भरपूर आहे, दरिद्री भरपूर आहे, अपयशी भरपूर. त्याला विचारलं काय जीवनामध्ये सगळं करून पाहिलं, काय खरं नाही? अरे का खरं नाही आहे? त्याचं कारण फार सोपं आहे. कारण मन आणि शरीर ताब्यात नाही. परत त्या व्यक्तीचं नाव घेतो मी, तुम्हाला सांगतो. फुटबॉलमध्ये ज्याचं नाव आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू आहे तो, लक्षात ठेवा. हे तुम्ही क्रिकेट वगैरे हे बाकीचं विसरा. हां, इंडिव्हिज्युअल सक्सेस आहे त्याच्यामध्ये, वैयक्तिक जबाबदारी. तो सांगतो का क्रिस्टियानो रोनाल्डो होणं फार अवघड नाही आहे, पण स्वतःने ठरवलेली कमिटमेंट फॉलो करणं आवडली नसताना, शरीरावर ताबा मिळवणं, शरीराला सतत एक्सरसाइज करायला लावणं, त्याला शिस्तबद्ध ठेवणं, मनावर ताबा मिळवणं आणि एवढे वर्ष
एक विशिष्ट जीवनशैलीमध्ये स्वतःला बांधून ठेवणं हे अवघड आहे. हे कोणी नाही करू शकत. आणि म्हणून मी आहे, तुम्हाला स्वतःला शरीराच्या गरजा, भावना, त्याच्या ज्या काही वासना असतील, त्याच्या जे काही अपेक्षा असतील, त्या शरीराच्या सगळ्या गोष्टींवर, त्याच्या क्रियांवर तुम्हाला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. इथे आम्हाला वॉशरूमला जर जायचं असलं तर आम्हाला ती कंट्रोल नाही होत. आम्ही सरेंडर करतो शरीराला. आम्हाला ताण लागली तर आम्हाला ती सहन नाही होत. आम्हाला झोप लागली तर सहन होत नाही. आम्हाला थोडासा शारीरिक त्रास सहन होत नाही. लवकर उठा म्हणलं तर हा तर महाभयंकर प्रॉब्लेम आहे. हां, 1 लाखांच्या पुढे, जवळजवळ 2 लाखाच्या आसपास व्हॉट्सअपवर ग्रुप आहेत आपल्याकडे. म्हणजे 1500 ग्रुप मिळून जर 300 लोक जरी धरले तरी 4 लाख लोक आहेत. किती? सकाळी ज्यावेळेस मी त्या ग्रुपवर मेसेज ओपन करतो 4 वाजता, व्हॉट्सअप ओपन करतो 3 वाजता, 4 वाजता, तर मला रात्री 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत मेसेज बघायला मिळतात. पण सकाळी मला 4 वाजेच्या आतमध्ये कोणाचाच मेसेज बघायला मिळत नाही. सगळ्यात लवकरात लवकर म्हटलं तर लोक 5 वाजता मेसेज करायला सुरुवात करतात. म्हणजे लोक 5 वाजता उठतात. उठतही असतील काही जण, पण ते व्हॉट्सअप नाही वापरत. अपवाद आहे ते. सांगायचं तात्पर्य काय? 4 लाख लोकांमध्ये 0.001% लोक सुद्धा सकाळी लवकर उठत नाही. आणि आम्हाला आरोग्य पाहिजे. कसं मिळेल? तुम्ही जेव्हा जागा असायला पाहिजे तुम्ही त्याच वेळेस झोपलेले असता. जो ओझोन वायू सकाळी हवेमध्ये असतो तो तुम्ही भरभरून घ्यायला पाहिजे श्वासामधून, त्यावेळेस तुम्ही झोपलेले असता. मग परमेश्वर म्हणतो, मी अक्कल वाटत होतो तेव्हा तू झोपलेला होता. मी आरोग्य वाटतोय तेव्हा तू झोपलेला आहेस. त्याला मी काही करू शकत नाही. अरे मी उगवलो होतो, मी साक्षात प्रगट होतो, पण तू झोपलेला असतो रे. हे कशामुळे? शरीरावर नियंत्रण नाही, मनावर नियंत्रण. एकदा शरीर जागा होतं, बऱ्याच वेळा शरीर जागं होतं, पण मन जागं होऊ देत नाही. त्याला मन झोपून ठेवतं. आणि म्हणून शरीर आणि मनाचा हा जो खेळ आहे, हा या खेळामध्ये आम्ही सपशेल पराजित आहोत. आणि म्हणून आम्हाला यश नाही मिळत. ह्या दोघांवर नियंत्रण मिळवणं अवघड आहे. बाकी या जगात सगळं सोपं आहे. म्हणून संत रामदास स्वामी म्हटले, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धी पाहिजे असेल तर मनाला प्रसन्न करा. आणि मनाला प्रसन्न जर करायचं असेल त्याच्यावर ताबा मिळवावा लागेल. तो बोकड लक्षात ठेवा. मात्र तुम्हाला फटके मारल्याशिवाय पर्याय नाही. आजपर्यंत दुसऱ्यांना मारले, शाब्दिक असतील, शारीरिक असतील, मारा ते फटके. वेदना होणार आहे. परंतु जशा आईला प्रसूतीच्या वेदना होता आणि सुंदर बाळ जन्माला येतं, तसं ह्या वेदनांतून तुमचं सुंदर भविष्य जन्माला येईल. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, संत रामदास स्वामी हे पण म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे मना सज्जना, तू कोणत्या पंथाला जा? भक्तीच्या. का बरं? काही जणांना लगेच वाटतं की हा कुठल्या तरी धर्माबद्दल, कुठल्या तरी देवाबद्दल बोलतोय. नाही. भक्त हो तू, या प्रकृतीचा भक्त हो, या परमात्म्याचा भक्त हो, त्याचा भक्त हो, म्हणजेच गुलाम हो. काय हो? गुलाम हो. मग या मनाला तुम्ही जर भक्तिपंथाला जर लावलं ना, तर तुम्हाला सांगतो, मग हे जे वारकरी संप्रदायामध्ये नामस्मरण करा, नामस्मरण करा म्हणजे काय हो? त्याला कुठल्या तरी एका ठिकाणी केंद्रित करून टाका. तुम्हाला काहीच जमत नाही ना, सर्वाहुनी सोपे नामस्मरण. सर्वाहुनी सोपे. या जगामध्ये सगळ्यात सोपं जर काय असेल तर नामस्मरण. असं का म्हणता? तुम्ही एकाच नावाचं स्मरण जर एकाच ठिकाणी निष्ठा करून करत राहिले तर आपोआप सगळ्या गोष्टी मन विसरतं आणि तिथं लावून जातं. पण तिथं टिकवणं हा अवघड आहे. मनाला टिकवणं अवघड आहे. आणि म्हणून तुम्ही त्या मनाला कामात गुंतवा. तुम्ही त्या मनाला कुठल्या एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतवा. तुम्ही त्या मनाला ज्ञाना अर्जनामध्ये गुंतवा किंवा त्याला कुठल्या तरी भक्तीमध्ये गुंतवा. कुठे पण त्याला गुंतवा. ते जर गुंतलं तर ते कंट्रोलमध्ये येतं. लक्षामध्ये. आणि म्हणून मनाला नियंत्रणामध्ये जर आणलं, मनाला जर गुलाम बनवलं तर शरीर आपोआप गुलाम बनतं. शरीर गुलाम बनवून मन गुलाम बनत नाही मित्रांनो. मन पहिलं गुलाम बनावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला फार जागरूक राहावं लागेल. तुमच्या हाताखाली जर गुलाम असेल
तर तुम्हाला कसं राहावं लागतं, मालकाला कसं राहावं लागतं, जागरूक. जर मालकच झोपलेला असेल तर नोकर मजा करणार, चंगळ करणार. हॅलो, तुमचा CCTV कायम त्या नोकरावर पाहिजे, तर तो गुलाम काय करेल, इमानदारीत राहील. ह्या मनावर तुमचं सतत CCTV असला पाहिजे. फार लाड करतोय तू. मग हे शरीराचे जे इंद्रिय आहेत ना, जे ज्ञान गोळा करतात, जे चव घेतात, जे आनंद उपभोगायला तुम्हाला मदत करतात, त्या इंद्रियांना शिस्त लावली पाहिजे. जसं उदाहरणार्थ जीभ आहे. जिभेला काय आवडतं हो? गोड. कसं आवडतं? गोड. तिला कडू खायला शिकवा, तिला शिकवा. जी ज्याला नाही म्हणते गरजेचं आहे ना, ते तिला शिकवा. ती कडू सुद्धा एवढ्या प्रेमाने खाऊ शकली पाहिजे जेवढं ती गोड खात नाही. हॅलो, तुम्ही जर हे करू शकले ना, तर तुमचं जीवन आपोआप संतुलित होतं. फार सुंदर गोष्ट आहे. जसं जिभेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, तसं डोळ्यांच्या बाबतीमध्ये जेवढा ते प्रकाश आनंदाने अनुभवतो, तेवढा त्याने अंधारही आनंदाने अनुभवला पाहिजे. प्रकाशामध्ये डोळे बंद करून अंधाराचा अनुभव सुद्धा तेवढा आनंदाने घेता आला पाहिजे. जेव्हा या त्वचेला चांगला स्पर्श आवडतो ना, तेव्हा तिला खडबडीत स्पर्श सुद्धा आवडला. या कानांना सुमधुर संगीताची जशी आवड आहे, तसा कर्णकर्कश आवाज सुद्धा तिला सहन करता आला पाहिजे. तेवढ्याच आनंदाने. हे शरीराच्या बाबतीमध्ये आहे, तसं मनाच्या बाबतीमध्ये आहे. तुम्ही जर अशा प्रकारे जर या गोष्टी जर त्या मनाला शिकवल्या, जी गोष्ट तुमच्या मनाला पटत नाही पण ती गरजेची आहे, ती गोष्ट त्याला करायला भाग पाडणं हे खरा पुरुषार्थ आहे. आणि हा ज्याला जमला त्याचं नशीब त्याच्या हातामध्ये आहे. नाहीतर आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, नशीब पांडू. पुढचं तुम्हाला माहिती राहतं सगळं, म्हणून बोलत नाही. हा पांडूचं काही खरं नाही आहे. ज्याने नशिबाच्या पाठीमागे आहे त्या पांडूचं कधीच कल्याण नाही. तो कधीच काही मिळवत नाही जीवनामध्ये. आणि म्हणून तुम्हाला जर खरोखर असं वाटतंय की खरंच मला माझं नशीब उज्ज्वल करायचं आहे, माझं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, नशीब नावाच्या खुंटीला मला उपटून फेकून द्यायचं आहे, नशीब नावाचा जो कुबड्या आहे, जो पांगुळ गाडा आहे, तुम्हाला फेकून द्यायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, तुमच्या पायावर उभं राहावं लागेल. आणि तुमचे पाय म्हणजे तुमचं एक शरीर आणि मन या दोघांवर काय मिळवावं लागेल, ताबा मिळवावा लागेल. आणि या दोघांवर ताबा मिळवणे म्हणजे स्वतःवर ताबा मिळवणे, लक्षात ठेवा. ज्याला तुम्ही आता मी म्हणत आले आजपर्यंत, त्याला शिस्त लावणी आहे. अरे मला शिस्त लावता, असं तुमचं मनच तुम्हाला म्हणेल. माझ्यात काय वाईट आहे असं तुम्ही मला शिस्त लावायला चालले आणि माझं मूल्यमापन करायला लागले. अच्छा, बोलून बोलून फसवता काय? पण मी तुमच्या बोलण्यात नाही येणार, माझे विचार मी सोडणार नाही, असं तुमचं मन तुम्हाला म्हणेल. आणि हा खेळ असाच चालू आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनामध्ये अपयशी लोक, दरिद्री लोक, रोगट लोक, गरीब लोक का दिसतात आणि यशस्वी लोक का दिसत नाही माहिती आहे? कारण गरीब राहणं सोपं आहे, खूप सारी जनता आहे, रोगट सगळे आहे, खूप सारी संगती आहे, अपयशी भरपूर आहे, पदोपदी आहे, पण यश मिळवले फार कमी आहे. त्यामुळे ते पचवणं फार अवघड आहे. यश मिळाल्यावर ते पचवणं फार अवघड आहे. या बाकी अपयश पचवणं सोपं आहे, आम्ही ते कित्येक वेळा पचवलंय, अनुभव आहे आम्हाला त्याचा. काल मी एक सुंदर व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये तो कमी वयामध्ये आजारामुळे गेलेला इरफान खान, काय ते नाव आहे त्याचं, बरोबर, इरफान नाव आहे त्याचं, तुम्ही पाहिलं असेल ना. फार गुणी कलाकार होता तो, त्याचा सिनेमा होता तो. तर त्याच्याबरोबर ते कलाकार, तो समोरचे कलाकार, म्हणजे संवाद असा चालला होता का आम्ही खानदानी गरीब आहे, आमच्या पिढ्यानपिढ्या 7 पिढ्या आमच्या गरीब आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला गरिबीचं फार सुंदर ट्रेनिंग देऊ शकतो. आणि गरीब एक श्रीमंत मुलगा आला होता आणि त्याला सवय नव्हती गरीब वगैरे कसं जगायचं काय. त्याच्या घरच्यांनी त्याला सांगितलं गरिबीमध्ये दिवस काढून दाखव, म्हणून तो आला होता तिथे. तर ते याला सांगत होते की आम्हाला गरिबीचा फार अभ्यास आहे, आम्ही पिढ्यानपिढ्या गरीब आहे, तुला आम्ही अतिशय सुंदर ट्रेनिंग देऊ म्हणे. हे उत्तर आहे त्याचं. हा उपहास नाही, ही वास्तविकता आहे की आम्हाला गरिबीचा फार अनुभव आहे, प्रगाढ. आमच्या पिढ्यानपिढ्या, आमच्या रक्तामध्ये, आमच्या DNA मध्ये गरिबी उतरलेली आहे, ठाचून भरलेली आहे, श्रीमंती नाही भरलेली मित्रांनो.
अपयश आमच्या रक्तामध्ये हाडामध्ये ठासून भरलं. यश कधी आमच्या अनुभवाचं नाही आहे. म्हणून जेव्हा ते मिळतं आम्ही भांबावतो, आम्ही भरकटतो. आणि आजपर्यंत सामान्यतः मोठं यश मिळालेले, मोठा पैसा मिळालेले लोक तुम्ही भरकटलेलेच पाहिले असतील. 99% लोक भरकटतात, कारण ते पचवणं सोपं नाही आहे. ह्याचं कारण आमचं मनाची अवस्था आहे. जर आमचं मन आमच्या ताब्यात आलं, आमचं शरीर जर आमच्या ताब्यात आलं, तर कुठल्याही प्रकारचं उच्च स्थान आम्ही गमावणार नाही. बघा, आम्ही जेव्हा उंचावर जातो ना, तुम्ही कधी गेलात का? कधी झाडावर चढा बरं तुम्ही एखाद्या, किंवा एखाद्या उंच टेकडीवर जा, प्रचंड उंच डोंगरावर, आणि कड्यावर जाऊन उभे राहा. जिथं कपार आहे तिथं जाऊन उभे राहा. काही कारण नाही, उभे राहायला चांगली जागा आहे, सुरक्षित आहे, तरी पण पाय लटपट 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 करतात. हां, ते गाणं आवडतं, लटपट लटपट तुझं चालन ग, आहे का नाही? मोठ्या नखऱ्याचं हे मनाची अवस्था अशी आहे. मोठा नखरा आहे त्याच्यामध्ये. हां, एवढ्या रस्त्याने मला सांगा, आपण चालताना एवढ्याच रस्त्यावर चालतो, पण एवढीच फळी जर 10 मजली इमारतीच्या टेरेसवर जर ओढलेली असेल आणि मधून जायचं असेल, तर कोण घाबरवतो तुम्हाला? शरीर घाबरवतं आणि मन घाबरवतं. जर खाली नाही पाहिलं तर आपोआप जातो सरळ निघून. खाली पाहिलं का विषय गडबडीत होतो. ही प्रवृत्ती आहे मनाची आणि शरीराची. त्याच्यामुळे यांना नियंत्रणात जो ठेवू शकतो ना, तोच विजयी होतो. मित्रांनो, अतिशय उंच टावरवरून, आयफेल टावरवरून पॅराशूटनी जंप घेणारा एक कलाकार आहे, स्टंट मास्टर आहे. त्याला पत्रकारांनी विचारलं की बाबा, तू एवढे स्टंट कसे करतो? एवढे जीव घेणे स्टंट करतो, तुला भीती नाही वाटत? तुम्ही, मला भयंकर भीती वाटते. माझ्यासारखा घाबरट माणूस नाही म्हणे. म्हणे तू कसं काय हे करतो? म्हणे मी असं माझं काळीज बाहेर काढतो म्हणे, मन बाहेर काढतो, हृदय, आणि असं फेकून देतो म्हणे, त्याला धरायला पळतो, त्याला वाचवण्यासाठी उडी मारतो म्हणे. मी खाली कुठं उडी मारतोय बघतच नाही म्हणे. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आपलं मन काढून फेकायची तयारी असली पाहिजे. एवढं जर करू शकलो तर जीवनामध्ये तुम्ही म्हणाल तसं जीवन घडेल. कल्पना करायची पण गरज नाही. लक्षामध्ये सद्गुरूंच्या कृपेने माझी एवढीच इच्छा राहील की तुम्ही सर्वांनी आपलं शरीर आणि मनावर ताबा मिळवावा, त्याला गुलाम बनवावं, त्याला शिस्त लावावी, त्याला फटके मारावे, त्याला कुरवाळावं, त्याला शिस्त लावून त्याच्याकडनं हवं ते करून घ्यावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं. धन्यवाद.